हॅलो, नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर मी माझ्या ज्या चॅनलवर जे आहे, या चॅनलवरती हा जो व्हिडिओ बनवला होता, असिस्टंट सेक्रेटरी टेक्निकल MSBT NPSC डायरेक्ट रिक्रुटमेंट नंबर ऑफ ॲप्लिकेशन वगैरे जो ही जी मी दिला होता IRTI ची इन्फॉर्मेशन, या रिक्रुटमेंट संदर्भात जे आहे आज मला अशा कमेंट प्राप्त झाल्या की जेणेकरून एका सर सर जे आहेत त्यांनी रिक्वेस्ट केली होती की याच्यावर पुन्हा एक तुम्ही व्हिडिओ एक बनवा याच्यावरती आणि याची जी अपडेट जी आहे ती इथं काय काय येईल समजा ते सांगा असं मला. तर मित्रांनो आपण तो कमेंट जे आहे तिथं बघू आपण त्यामध्ये कारण की इथं हं, ठीक आहे. एका सरांची मला कमेंट बघितली होती मी की ते सर म्हणत होते की तुम्ही सर याच्यावर एक पुन्हा एक व्हिडिओ बनवा है ना. तर हा बघा हे बघा पहिले कमेंट जे आहे, मेक अ न्यू व्हिडिओ बेस्ड ऑन द फर्स्ट आन्सर की अँड अबाउट द एक्सपेक्टेड कट ऑफ. तर मित्रांनो कट ऑफ जे आहे समजा आहे नेमका समजा किती येईल याच्याबद्दल जनरली समजा आपण तर काही समजा गेस लावू शकत नाही. परंतु जनरली जर आपण समजा काही लेटेस्ट जे जे एक्झाम असतील समजा डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या त्यानंतर समजा आपण पाहू शकतो की अराउंड जवळपास इतर एक्झामचं जे आहेत 150 पर्यंत समजा वर जे राहतात त्यांनी 150 46. तर आपल्याला हे कट ऑफ कसा माहित होऊ शकते समजा कदाचित. तर ही जी ऍड जी होती या ऍड आपण बघूया अगोदर अगोदर बघा आता ही जी आपली जी आहे जी रिक्रुटमेंट जी आहे या रिक्रुटमेंटची आन्सर की जी आहे ही 25 ऑगस्ट ची आहे म्हणजे काल. बघा इथं जवळपास असिस्टंट सेक्रेटरी हे 046/2023 टेक्निकल असिस्टंट सेक्रेटरी टेक्निकल महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन ही जी आन्सर केली आहे त्या आन्सर की ठीक आहे. आता आन्सर की क्लिक केल्यानंतर आपल्याला पूर्ण आन्सर की इथं ओपन येतं होईल त्यामध्ये. तर ही आपण आन्सर की जी आहे जवळपास आपल्या सर्वांना आता कसं म्हणजे समजा आयडियाच मिळू शकते. तरी बघा ही आहे सहाय्यक सचिव दत्तांत्रिक महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ महाराष्ट्र राज्याची जी 14 ऑगस्ट रोजी जी परीक्षा झाली होती ऑनलाईन पद्धतीने मुंबईला एकाच ठिकाण होतं आयन वगैरे. तर त्या ठिकाणी जी आहे ही एक्झाम झाली होती. त्याचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी सहाय्यक सचिव तांत्रिक महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशासकीय सेवा गट अ उच्च व सेवक या पदासाठी संगणक प्रणाली आधारित चाळणी परीक्षा 2023 या परीक्षेची प्रथम उत्तरतालिका उमेदवाराच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेली आहे. असल्या हरकती सादर करायच्या असल्यास त्यांनी आयोगाकडून 17 नोव्हेंबर 2021 व 1 जुलै 2022 संघर्ष प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकातील तरतुदीनुसारच ऑनलाईन पद्धतीने सादर कराव्यात. म्हणजे जर काही कोणाला ऑब्जेक्शन असेल त्यांनी ऑनलाईन पद्धतीने त्यावरती ऑब्जेक्शन सादर करायचं आहे. विहित ऑनलाईन पद्धतीत व्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने पद्धती सादर केलेल्या हरकती स्वीकारल्या जाणार नाहीत. या सर्वात दिनांक 30 ऑगस्ट 2025 पर्यंत आयोगाकडे फक्त झालेल्या हरकतींचा दखल घेतला जाईल. म्हणजे आपल्याला 30 ऑगस्ट 2025 पर्यंत आपण याच्यावरती ऑब्जेक्शन जे आहे याच्यावरती घेऊ शकतो. तर मित्रांनो ही जी आन्सर की आहे ही आलेली आहे 25 तारखेला. आता त्याच्यामध्ये बघा हे मास्टर क्वेश्चन नंबर दिलेला आहे म्हणजे एक क्वेश्चन 2 क्वेश्चन हा जो आयडी आहे ही आयडीचा क्वेश्चन आणि हे ज्याचं आन्सर ह्या आपल्याला आपण जे क्वेश्चन पेपर जो सॉल्व्ह केलेला आहे आपण ऑनलाईन पेपर त्यात तुम्हाला मॅच करायचा आहे. समजा जसं की आता इथं समजा क्वेश्चन नंबर 10 याचा आयडी कोणती आहे 327-70 ही क्वेश्चनची आयडी ही 500 हे कॉमन अर्थ आहे. पहिले 5 अंक समजा बस कॉमन आहे 5 ते जवळपास शेवटचे फक्त 3 अंक समजा वेगळे येतात नाही काही येत नाही. तर ते अंक फक्त मॅच करायचे नाही. आन्सर 3 आन्सर जे आहे हे आन्सर आपल्या याच्यामध्ये सोडवलं याच्यामध्ये ते मॅच करायचं आहे. जसं की आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक दाखवतो माझं स्वतःचं वैयक्तिक जे आहे जी आपली हे आहे म्हणजे मी कोणता ऑप्शन सोडलं ते तुम्हाला दाखवतो. तर माझं इथं ओपनच आहे माझं अकाउंट ऑलरेडी मी ओपन करून ठेवलं. त्याच्यामध्ये मी हा फॉर्म भरला होता झिरो असिस्टंट सेक्रेटरी हिमाल. इथे मी व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर इथे बघा आन्सर शीट डिस्प्ले यावरती क्लिक करू तिथं. ठीक आहे आन्सर शीट डिस्प्ले केल्यानंतर माझे इथं जे ओपन जे आहे ते पूर्ण इथं ओपन होऊन जाईल. इथं व्ह्यू OMR वरती क्लिक केल्यानंतर तर वरती सगळं बेसिक इन्फॉर्मेशन येईल काय काय असेल ते माझ्यातनी. आता इथं बघा खाली हा जो आहे ठीक आहे काय विच कमिटी ऑफ MSBT अप्रूव्ह इट्स बजेट. ठीक आहे तर हा माझ्याकरता पहिला क्वेश्चन होता
तर याच्याकरता हा क्वेश्चन टाईप MCQ, हा क्वेश्चन ID 56230327 79 हा म्हणजे किती आहे? 327 79 हा क्वेश्चन ID आहे. याचा आन्सर मी किती 3 दिलं. तर हा जो 3 आन्सर असेल हे मी चूज केलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, असं क्वेश्चन आणि त्याची ID आणि त्याचं हे जे आपलं आन्सर की जे आहे, जे आपल्याला आयोगानं प्रसिद्ध केली आहे, ठीक आहे, याची आन्सर की हे आन्सर ठीक आहे. याच्यामधला कोणता होता तो? 327 79 म्हणजे त्यामधला हा क्वेश्चन 379 म्हणजे जो माझ्या सेक्शन मध्ये जो पहिला क्वेश्चन होता ते याच्यामध्ये हा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर कोणता आहे? 3. जर समजा हे मॅच झालं तर ते आपला आन्सर तर बरोबर आहे. असं करून आपण जे आहेत आपल्याला आपला इथं कट ऑफ जो आहे तो इथं तुम्ही करू शकता की तुमचे किती बरोबर आले बरोबर नाही का, तुम्ही समजा इथं चेक करू शकता. प्रत्येकाचं हे असं जसं की समजा दाखवत आहे क्वेश्चन ID किती आहे? 327 93. त्याचा आन्सर किती कसं करणार आपण? 327 93 गुणिले इथं 91 92 93 कोणता आहे? ऑप्शन 3. तर मी कोणता इथे क्लिक केलाय? ऑप्शन क्रमांक 3. असं आपण ते प्रत्येक क्वेश्चन जे आहे हे आपल्याला तुम्ही इथं मार्क करू शकता. आणि असं आपण टॅली केल्यानंतर तुमचे एकूण क्वेश्चन किती आले, एकूण तुमचे क्वेश्चन जे आहेत समजा आपल्याला कसं क्लिक करायचं म्हणजे तुमचे राईट क्वेश्चन किती आहेत ते. सपोज फॉर एक्झाम्पल समजा एखादा विद्यार्थी असेल त्याने समजा जर 80 क्वेश्चन जर समजा त्याचे बरोबर आले असतील, ठीक आहे, आणि 80 गुणिले 2 किती होतात? 160. आणि समजा त्या विद्यार्थ्याने समजा जर अटेम्प्ट केले असतील 96 क्वेश्चन, किती क्वेश्चन अटेम्प्ट केले असतील? 96 क्वेश्चन. म्हणजे 80 जर त्याचे बरोबर असतील तर चुकले किती असणार? 16. 16 जर त्याचे चुकले असतील क्वेश्चन, 16चे किती तिथं 0.5चा निगेटिव्ह मार्क आहे म्हणजे 8 मार्क त्याचे काय होतात? मायनस होतात. तर मग या ह्याच्यामध्ये किती मायनस होतील? त्याचे 8 मार्क मायनस होतील. किती? 2 5 1 म्हणजे 152. म्हणजे अशा पद्धतीने जे आहे आपलं कॅल्क्युलेशन इथे करून घ्यायचं. म्हणजे आपले जे राईट आन्सर असतील, राईट आन्सर मल्टिप्लाय 2 हे झालं आपलं टोटल मार्क पडलेले. याच्यामधून आपल्याला काय मार्क्स लागतील? रॉंग आन्सर मल्टिप्लाय 0.5 हे आपल्याला याच्यामधून मायनस करावे लागतील. आणि फायनल जे येईल ते होईल आपला इथं स्कोअर. त्याच्यामध्ये तो आपला अप्रॉक्सिमेटली स्कोअर आहे. फायनल जो स्कोअर आहे हा आपल्याला आयोगाची जेव्हा दुसरी फायनल उत्तर तालिका येईल तेव्हा आपण तो मिळू शकते. तर ही जनरली रेग्युलर रिक्रुटमेंट नाही आहे. तर याचा कट ऑफ जो आहे हा आपण सांगणं नक्कीच कोणी सांगू शकत नाही. तर याच्याकरता ज्या आपल्या जागा ज्या होत्या म्हणजे किती जागा असणार त्याच्याचं आपण जर समजा बघितलं, आपण आता दाखवतो पण त्यामध्ये काही जर नोटिफिकेशन असेल ना, तर हे नोटिफिकेशन काही दिवसा अगोदर ज्या 1 महिना अगोदर नोटिफिकेशन आली तिथं, तर ती नोटिफिकेशन जर असेल तर आपण समजा सांगू शकतो. बघा इथं नोटिफिकेशन फॉर्म भरायचं नोटिफिकेशन आलं होतं मागे इथं दाखवतो मी इथं ऑनलाईन नाही का. तर नोटिफिकेशन बघू आपण त्याचं. किती तारीख आय थिंक जवळपास मागच्याच 1-2 महिन्यात आलं असेल तिथं. 26 तारखेला बरं आहे ना, 22-23 तारखेला काहीतरी आलं होतं. हा एक इथं असिस्टंट डायरेक्टर आहे, हे असिस्टंट सेक्रेटरी. ठीक आहे, नोटिफिकेशन आहे 7 तारखेचं आहे, 7 जुलैचं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी थोडीशी जी जागा जी आहे त्यांनी थोडीशी जागेमध्ये करेक्शन होतं. म्हणजे एक जागा तिथं बघा, तिथं आता जागा किती होत्या त्यांनी, तर जागा बघा किती आहेत. एक जागा NTB साठी आहे, एक जागा NTB साठी आहे सर्वसाधारण करता, एक जागा OBC करता आहे, आणि एकूण आरक्षित 2 झाल्या, आणि एक जागा काय खुला आहे म्हणजे ओपन आहे. म्हणजे आपला सरळ सरळ एक पोस्ट जी आहे ती आहे NTB करिता, एक पोस्ट आहे OBC करता, आणि एक आहे ओपन. म्हणजे जे कॅन्डिडेट OBC किंवा NT मध्ये असतील त्यांना मॅक्झिमम 2 पोस्ट करता आपला चान्स मिळतो. जनरली हे रेग्युलर रिक्रुटमेंट नाही आहे मित्रांनो सर्वांत. तर होप जवळपास ना समजा कट ऑफ जो आहे हा बाकीच्या समजा एक्झाम समजा जर कम्पॅरिझन केला, याचं काही असं निश्चित नसते. कारण की एक जण जर समजा हा जर वर समजा निघून गेला, ही पोस्ट निघून गेली, तर जनरली अशा कोर्सचा कट ऑफ सांगणं शक्य होत नाही तिथली. तर आपण काय करायचं, कमेंट करा तुम्ही याच्यामध्ये या व्हिडिओच्या खाली की आपल्याला नेमका आपला स्कोर समजा किती येईल, है ना. मग आपला स्कोरच्या नंतर जे आहे तुमचा जेव्हा स्कोर समजा आपल्याला कळेल त्याच्यानुसार आपण समजा अंदाज लावू शकतो की नेमका या रिक्रुटमेंट जे आहेत
किती विद्यार्थ्यांनी समजा तिथं जवळपास तिथं म्हणजे किती पर्यंत हा स्कोर्स मध्ये जाऊ शकतो कट ऑफचा वर. ठीक आहे. तर बेसिक जे असते ते आपल्याला माहितीच आहे की जवळपास 45% कमीत कमी पास करता पाहिजे. आणि याच्या व्यतिरिक्त अभाव जे आहेत 100% भरपूर मुलांना असतील. पण त्याच्यापैकी नेटमध्ये जो आहे नोकरी कोणाला मिळणार आहे, तर टॉपचे जे समजा 2 मुलं असतील, 2 किंवा 3 म्हणजे प्रत्येक कास्टचे एनटीबीचे समजा 2 असेल, दोनच चान्सेस टॉपचे असतात, एक ओपन साठी आणि एक त्या पर्टिक्युलर कास्टसाठी. दोनच चान्सेस असतील. आणि आणि मी जेव्हा ही एक्झाम देण्याकरता गेलो होतो तिथं, जवळपास आमच्या ज्या रूम ज्या होत्या त्या रूम मध्ये जवळपास 30 ते 40% जी आहे ही अटेंडन्स होती पूर्ण फॉर्म भरल्यापेक्षा. जवळपास तिथं 1802 एवढा जवळपास रोल नंबर होता. म्हणजे 1802 विद्यार्थी या एक्झामला तिथं ऑनरोल झाले होते, ज्यांनी फॉर्म भरले होते. आता 1802 पैकी जर समजा आपण अप्रॉक्सिमेटली समजा आपण जरी कन्सिडर जरी समजा 30 ते 40 आमच्या रूम मध्ये त्या ह्याच्यामध्ये 30% जवळपास प्रेझेंट होते. तर मी ऍव्हरेज तिथं 40 किंवा 50% पकडून चला. जवळपास जर आपण त्याचे 50% जरी समजा आपण पकडले, तर 1800 चे 50% जवळपास 900 स्टुडंटनी हा फॉर्म भरलेला आहे. आता 900 स्टुडंट पैकी जर समजा एखाद्याला जर समजा 150 पडले किंवा एखाद्याला 180 जर मार्क्स समजा पडले, तर ऑब्विसली हा कट ऑफ 180 म्हणजे पास खूपच हाय होऊन जाईल. तर मित्रांनो, असा आपण काहीच नाही तर तर्क लावू शकत नाही. तर तुम्हाला जर आपल्याचा गेस घ्यायचा असेल तर प्लीज तुम्ही या व्हिडिओच्या खाली इथं कमेंट करा. तुम्हाला किती स्कोर आला तो आपण इथं मेन्शन करा. नक्कीच आपल्याला त्यावर तिथं हेल्प होण्यास मदत होईल. आणि तुम्ही जर चॅनलला समजा इथं सबस्क्राईब करून घ्या, त्यांना आणखी काय होईल तर ग्रो तिथं होईल तिथं. तर मित्रांनो, थँक्यू. आपण इथं थांबूया. तुमचा इथं स्कोर जो आहे तो तुम्हाला इथं सांगा की नेमका तुमचा इथं स्कोर समजा किती आलेला आहे. तर होप तुम्ही सर्वांनी याच्यावर खूप साऱ्या छान छान कमेंट केल्या, त्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद. थँक्यू. आपण थांबूया इथं.